चुकून जे आहे सहज बोलता बोलता बोलले गेलं ते बोलायला नव्हतं पाहिजे होतं ओमभाऊ बद्दल. आणि प्रत्येक बार तुम्ही पाहिलं असं व्हिडिओ मध्ये त्याच्यापेक्षा जास्त मजा करता तुम्ही, त्या दिवशी काहीच तर नाही केले. असं असते कारण बऱ्याच वेळा तर तुला माहिती आहे काही ओमभाऊचा वाढदिवस झाला त्या दिवशी बरचसं असं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी असं वेगळं घडलं. म्हणजे की बा वाढदिवस पण घरच्यांनी साजरा नाही केला, केक वगैरे कापला नाही का. हा म्हणजे घरी काढला नाही, सेलिब्रेट केला नाही वाढदिवस. साहजिकच आहे केक वगैरे कापायला पाहिजे घरच्यांना, पण त्याला घरच्याला वाटलं किंवा बाहेर वगैरे कापल्या जाईल, बाहेर सेलिब्रेट केलं जाईल असं वाटलं. पण घरी वगैरे करायला पाहिजे होतं, रामभाऊनं वगैरे आणला पाहिजे होतं. पण आपल्याला बऱ्याच जणांनी कमेंट केलेलं आहे की तुम्ही ओमभाऊ बद्दल काय बोलले. ऍक्च्युली आईचं होतं. आमचं कसं असते माहिती आहे का, सर्व घरामध्ये सर्वात पहिले आईला हे असते की बा आज काय झालं ओमभाऊच्या घरी, त्यानंतर मनशवनीच्या घरी, म्हणजे काय झालं कसं चालू आहे तर फोन लावायचं चालू असते. आणि तुम्हाला माहितच आहे प्रत्येक घरी आपापलं जे आहे माहेरचं आणि बहिणीच्या घरी फोन लावतातच प्रत्येक घरी, त्याला काही विषय नाहीये. त्याच प्रकारचं एक आईनं त्या दिवशी म्हणजे ओमभाऊच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी एक्झॅक्ट आम्हालाही माहिती नव्हतं की उद्याचा एक्झॅक्ट वाढदिवस आहे म्हणून. हां आणि त्या दिवशी फोन केलेला होता संध्याकाळी, बोलणं चालू होतं. पहिले याच्या गोष्टी झाल्या सर्व आणि थोडंसं प्रोडक्ट बद्दल बोलणं चालू होतं. जसं की ओमभाऊनं व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे किंवा प्रोडक्ट विषयी बोलणं चालू होतं. करता येत नाही बा. हां तर माहिती आहे का काही जणांचे प्रोडक्ट चांगले बनतात, म्हणजे व्हिडिओ वगैरे चांगले बनतात. ज्याला जास्त प्रॅक्टिस आहे त्याचे जास्त व्हिडिओ बनतात. जसं की आता ओमभाऊचं सर्वात चांगलं असतं व्हिडिओ, त्याची आयडिया पण चांगली आहे आणि चांगला आहे, मस्त आहे. हा त्याच्यानंतर मनशावनीची, नंतर माझी. मग काय असतं माहिती आहे का आपलं जसं तुम्ही कमेंट करता व्हिडिओमध्ये की बा तुमच्या घरी काय आणि तुम्ही काय बोलले व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल किंवा याच्याबद्दल, तसंच आमचं चालू असते की बा उद्याच्या व्हिडिओमध्ये जर काय बोलायचं, म्हणजे एक्झॅक्ट नाही बोलत आम्ही असं, पण रेग्युलरचं असतं ठरलेलं किंवा कधी कधी बोलून जातो आम्ही की बा चालू काय आहे कोणाच्या घरी, म्हणजे एक्झॅक्ट आपण फोन लावून विचारतो ना, जसं की आई विचारते काय चालू आहे काय नाही. तर त्याच प्रकारचं त्या दिवशी फोन लावला आणि सहज चालू होतं प्रोडक्टवरती बोलणं. तर त्यामध्ये असं ठरलं की बा कोणाला किती पैसे मिळतात एवढंच होतं मग. हा आणि बऱ्याच वेळा असं झालं की बा नेमके आपल्याला काही माहिती नाही आहे ना, प्रोडक्ट विषयी व्हिडिओ वगैरे करतो आपण आणि मग कंपनीचा आपला काही डायरेक्ट संबंध नाही आहे, त्याच्यामुळे कंपनी किती पैसे देते किंवा काय माहिती ते आपल्याला समजत नाही ना पूर्ण. म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवतो आपण पण डायरेक्ट एक्झॅक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट नाही आहे. तर म्हणत नाही आपल्याला क्लिप वगैरे देणं, त्यानंतर माहिती सांगणं, हे ओमभाऊ झालं, त्यानंतर आणखी रवी भैया हे माहिती देतात. आणि मनशावनीचं पण तसं आहे, त्याला पण व्यवस्थित व्हिडिओ वगैरे येत नाही, व्यवस्थित बोलता येत नाही. मग आम्ही काय केलं त्या दिवशी किंवा व्हिडिओमध्ये कसं बोलायचं काय बोलायचं याच्यावर चालू होतं बोलणं. आणि त्या दिवशी तेवढं बोलणं चालू होतं. आणि त्या दिवशी असं झालं बोलता बोलता की आता हे कसं आहे मिनिमम जे ओमभाऊन सांगितलं की बा याचे रेट त्याला जास्त पैसे भेटतात, मला कमी भेटतात, त्यांना जास्त भेटते. तर मग हे माहिती नाही आपल्याला किंवा कंपनी ठरवलेलं आहे. आता ओमभाऊन तसं सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये, तसं एक्झॅक्ट माहिती नव्हतं आपल्याला. त्याच्याबद्दल सॉरी म्हणतो आपण, कारण आपल्याला माहिती नव्हतं की बा किती पेमेंट येते, कसं पेमेंट कसं जनरेट होते, त्याच्यामुळे असं झालेलं आहे ते. आणि ऍक्च्युअली घोड म्हणजे त्याचा अर्थ वेगळा पकडला गेला त्या दिवशी. एकदम बरोबर चालले. आणि त्याचं म्हणणं झालं की बा घोड म्हणजे की बा ओमभाऊ आणि बाकीचे जण हे जे पैसे खातात असं त्याचा अर्थ पकडला गेला. पण आपल्याला ते माहिती नव्हतं की बा नेमके काय घोड आहे, त्याचं कंपनी कसं प्रोडक्ट करते आणि कसं वितरण करते, तर हे माहिती नव्हतं, त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम झालेला आहे. बाकी दुसरं काहीच नाही. त्याबद्दल सॉरी म्हणतो ओमभाऊला, कारण डायरेक्ट आपण इकडे कॉन्टॅक्ट न करता इकडे न बोलता डायरेक्ट ओमभाऊ सोबत जर बोललं असतं तरी चांगलं झालं असतं, बेटर राहिलं असतं. गोष्ट केली आपण आणि आईला माहिती आहे की नेमके काय चालू होतं बोलणं. सहभागी बोललो आपण, आपण लगामध्ये सहभागी होणार आहे. हा सहजतेनं बोललं गेलं, माहितीच नाही कायची. आणि राधिकाचं पण तेच आहे, तिचं पण ते चालू होतं बोलणं
सहजच बोलणं झालेलं होतं, ते मुख्य काही माहिती नव्हतं, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि असं काही ओंबाबद्दल आमचं मनस्थिती नाही किंवा शंका पण नाही आहे की बा ओंबा असं करतो तसं करतो. कारण माहिती आहे का, आमचं जेव्हापासून चॅनल वगैरे चालू झालेलं आहे तेव्हापासून जे आहे, आम्ही आधी जालन्याला जात होतो, आता पुण्याला पण जाऊन आलो आणि प्रत्येक बारीनं काही ना काही माहिती घेत असतो किंवा आपला व्हिडिओबद्दल काहीतरी माहिती मिळेल किंवा मग दुसरी माहिती मिळेल. पण त्या दिवशीच अचानक काय आलं, मनशा वहिनीकडून फोन लागला तिकडं, दुसऱ्या दिवशी लावला गेला आणि ते सांगितलं गेलं. तर ओंबा बिचारा पहिलेच घोळामध्ये आणि त्याने डबल फोन गेला. असं झालं ॲक्च्युली आज झालं. आणि संध्याकाळी केक कापताना पण तसं झालं, तसं व्हायला नव्हते पाहिजे. आणि खरं तर एक प्रकारचा आमचा पण त्यातनी विघ्न पडलेला आहे, त्याचा जे वाढदिवस वगैरे व्यवस्थित झालेला नाही सेलिब्रेट, त्याबद्दल सॉरी म्हणतो आम्ही. झालं असं आईचं म्हणणं आहे. पण ॲक्च्युली कसं आहे, आमचे जे आहे म्हणा इच्छा जी असते ती चांगलीच असते आणि प्रत्येक पण तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मजा करता तुम्ही, त्या दिवशी काहीच तर नाही केले असं असते. कारण बऱ्याच वेळा काय होते माहितीये का, साहजिकच बोलून जातो आपण, पण ते एक बोलणं वेगळं असते. पण ज्या दिवशी आपण बोलायला नव्हतं पाहिजे वाढदिवसाच्या दिवशी, त्याच दिवशी बोललं गेलं म्हणून त्याच्या प्रकरण ते जास्त झालं. आपल्याला काही माहिती नाही वाढदिवसाचा, एक्झॅक्ट माहिती नव्हतं, त्याच्यामुळे असं झालं. आणि बरंच विश वगैरे तर केलंच आपण पण आपल्याला थोडं माहिती आहे की बा असा दिवस त्याचा जाईल म्हणून. ठीक आहे, जे झालं ते झालं आता, त्याबद्दल आम्ही सॉरी म्हणतो, झाली असेल आमच्या चुकी. पण याच्या बारेनं जे आहे आम्ही जे आहे एकामेकाला फोन जास्त करणार नाही आणि ज्याचा विषय असला त्या संबंधीच बोलायचा प्रयत्न करू. कारण की बऱ्याच वेळा होते ना असं की एकामेकाबद्दल बोलल्या जाते, पण तसं डायरेक्टच बोलायचा प्रयत्न करू आपण. पण काय असतं माहिती आहे का, प्रत्येक जणाला सवय असते, प्रत्येक घरी सवय असते की बा एकामेकाचं विचारतातच, त्याचा फोन आला का, त्याचा फोन आला की नाही आला, त्याचा संबंधी बोलणं झालं की नाही झालं. आणि कसं एका दिवशी दोन्ही घरी फोन नाही लावतात, त्याच्यामुळे आईचं पण म्हणणं असते बा एका दिवशी इकडे लावायचं, एक दिवस तिकडे लावायचं, म्हणून तसं होते. बऱ्याच वेळात आम्ही कॉन्फरन्स पण घेतो, कॉल वगैरे मर्ज करून बोलतो, असं असते. आता तेच सांगायचं आजच्या व्हिडिओमध्ये, कारण झालं असेल चुकी होते. भाजी वगैरे झालेली आहे आणि आता भाकरी करायची आहे, कारण वड्याच्या भाजीसोबत भाकर पण चांगली लागते आणि पुढे पण लागतं. आज भाकर करायचा विचार झालेला आहे आईचा, आणि भाकर वगैरे करणार मस्तपैकी. राधिकाचा फोन आला होता मग अशी, त्याचं म्हणणं चालू होतं की मी काही येणार नाही 8 दिवस. आणि शेतातलं पण चालू झालंय, तुम्हाला माहितच आहे. ढवरणी वगैरे झाली आणि त्याच्या मागे लगेच निंदन वगैरे चालू केलेलं आहे. रक्षाबंधन आता जास्त दूर नाही राहिलं, पण ठीक आहे, येईल म्हणा रक्षाबंधनला कोणी येईल तिकडून, कारण पहिलं नाही दुसरं रक्षाबंधन आहे या वर्षीचं. मागच्या वर्षी रक्षाबंधनला गेली होती कधी. आणि आता मस्तपैकी भाकर आणि भाजी खाणार आहे वड्याची. असं आहे, आता पाहू कधी येते तर, कारण 1-2 दिवसांनी सांगितलं आपण, जास्त दिवस कसं चांगला नाही. बरेच जण आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट पण करत आहे किंवा तिला राहू द्या राधिकाला, 8-10 दिवस आराम वगैरे होते. 8 दिवस खूप झाले ना, 2-3 दिवस ठीक आहे. तुला काय वाटते? घडलं ना, राहू दे 2-3 दिवस. असं आहे, पण जाऊ दे आता, काय 2-3 दिवस साहजिकच आहे, कारण तिचं मागच्यापर्यंत चालू होतं ना, 1च दिवस थांबले मी, एका दिवसामध्ये ते पण जास्त वेळ नाही, फक्त भेटीसाठीच गेलो आणि लगेच वापस आलो तसं सध्या. आणि खरंच आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगायचं आहे की बा चुकून जे आहे सहज बोलता बोलता बोललं गेलं, ते बोलायला नव्हतं पाहिजे होतं ओंबाबद्दल. त्याच्याबद्दल काहीच नाही काहीच म्हणलं नाही, म्हणलं का. हां, पण ते आपण काहीतरी घोळ असेल याचा अर्थ आपला साहजिक होता की बा घोळ म्हणजे आपल्याला माहिती नाही आहे की बा काहीतरी असेल त्याचं,
पण त्याचा अर्थ डायरेक्ट असा गेला की बा ते डायरेक्ट घोड करतात, काहीतरी पैसे वगैरे खातात, असा वेगळा अर्थ गेला. आपला एवढा काही म्हणणं नव्हतं. आपलं साहजिकच म्हणणं होतं की बा आपल्याला माहिती नाही आहे, आपल्याला काय माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याला काही समजत नाही. आणि त्याचं काय प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तर त्याला माहिती. पण कारण आपलं माहिती अनोळ कमी होती. जसं की बोलायला पाहिजे होतं की आपण कंपनीचं जे ठरलेलं होतं तसंच ते वितरण होतं. पण आपल्याला वाटलं की बा हे वितरण जे इथून होते किंवा वगैरे ते माहिती वगैरे देतात, तर मग त्याच्यापासून वितरण वगैरे होत असेल. पण झालं असं उलटच झालं त्याचा प्रकार. ठीक आहे, चुकून बोललो आपण, त्याबद्दल सॉरी. याच्यानंतर आता जे आहे असं बोलणं ते टाळाचंच. शेवटी जे आहे ते सहज बोलून घ्यायचं, माहिती मागून घ्यायची. कारण बरेच जण कमेंट करतात आपल्याला खूप दिवसापासून, तुम्ही खरं सांगा आम्ही बोलणार नाही. पण ॲक्च्युली कसं झालं होतं, मला सांगायचं होतं पण साहजिक वाटत नव्हतं की बा डायरेक्ट असं बोलावं. सहज बोललेला वेगळा विषय आहे. हा, असा अर्थ पकडला पण सर्वांनी की बा विजय भाऊनं किती कमेंट आल्या, बापा बाबा विजय भाऊ भांडणं लावतो, विजय भाऊचं चांगलं नाही बोलणं. असं त्यानेच सांगितलं बा ज्या थालीत खाल्लं तू 8-10 दिवस त्याच थालीत तू छेद केलं, म्हणजे की बा भांडणं लावून आलं, कढीचं नारळ, अशा पण कमेंट केल्या. आता काय म्हणावं त्याला की बा साहजिक असते, भावकी असते हे, आणि नातेवाईक आहे, नातेवाईकामध्ये सहज चालूच असते की बा एकामेकाला विचारताच ना काय झालं तर, तुमचं उद्याचं काय कंटेंट राहील किंवा मग आजचं काय झालं, असं साहजिकच आहे. आणि नातेवाईकांनी चालणारच आहे गोष्टी, फोन वगैरे लावून बोलायलाच पाहिजे. कसं नाही बोललं तर ते वेगळं आणि बोललं तर असं. कारण बरेच जण जे आहे व्हिडिओमध्ये बघतात, कमेंटही करतात किंवा तुम्ही खरं बोलत ना, आणखी तुम्ही म्हणजे जसे वागता जर दिसता तसे नाही आहे, काय काय कमेंट केल्या बापा बापा. कमेंट मला बघावं लागते आणि बऱ्याच वेळा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो मी, पण सहसा सहशी व्हिडिओमधून जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. पण माहिती आहे का, पहिले मला विचारावं लागलं उंबावला की बा नेमके कसं असते काही नाही. नंतर सांगितलं की बा ते आपल्या हातात नसते तर ते कंपनीच्या हातातून येते, आणि तसं ते आयडीच्या नुसार वितरित होते. हे आपल्याला नंतर माहिती पडलं. पहिले जर माहिती असतं तर एवढा प्रश्न झाला नसता आणि डायरेक्ट आपण ओमसोबतच कॉन्टॅक्ट केला असता. पण हे झालं असं साहजिकच बा, इकडे फोन लाव किंवा मग तिकडे फोन लाव. फोन लावला होता दुसऱ्यासाठी, साहजिकच फोन लावला होता आपण बोलण्यासाठी, काहीतरी बोलायचं म्हणून. आणि एकच गोष्ट ठरली नाही, शब्द त्यातला एकच पकडला गेला की बा काहीतरी घोड करतात. पण ऍक्च्युअली ते घोडचा अर्थ असा नव्हता की आम्ही तर संपूर्ण जे आहे टूर त्याच्याबद्दल पूर्ण विषय चालू होता. म्हणजे जवळपास अर्धा ते 1 तास बोलणं कोणा कशाला म्हणतात. मग एका तासामध्ये एक शब्द आला तर तोच पकडला गेला आणि तोच डायरेक्ट ट्रान्सफर झाला. त्याबद्दल काय म्हणावं आता. आता आपण तर सॉरीच म्हटलं आणि पुन्हा अशी गलती तर होणार नाही. आणि आमच्यामुळे म्हटलं तरी चालते आणि माझ्यामुळे म्हटलं तरी ओमभाऊचा थोडासा का होईना दिवस खराब झाला असेल तर त्याबद्दल सॉरी. आता याच्यानंतर हा असं म्हणतात ना बरेच जण कमेंट मध्ये किंवा तू काय बोलला त्याच्यामुळे किंवा त्याचा दिवस वगैरे खराब झाला, वाढदिवसाचा दिवस, त्याबद्दल सॉरी. आता जे आहे अशी गलती वगैरे करायची नाही. हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया, खूप मोठा होत आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.